नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आपला जो सेकंड राउंडचा रिझल्ट आहे कोणता BMS BHMS BUMS कोर्सेससाठी म्हणजे जे ग्रुप बी कोर्सेस ज्याला आपण म्हणतो त्याचा जो निकाल आहे तो लागलेला आहे कॅप राउंड 2 चा। ऑलरेडी आपला फर्स्ट राउंड झालेला आहे आणि आपण बघतोय आता कॅप राउंड 2 चा निकाल। तर तिच्यात आपल्याला जर समजत नसेल की आपला नंबर लागलाय की नाही तर फक्त हे बघा की सिरियल नंबर जर असेल तर ते तुम्हाला इथे दिसेल, नंतर ऑल इंडिया रँक तुम्हाला इथे दिसेल तुमचा। तुम्ही फक्त ऑल इंडिया रँक टाकून पण तुमची जी काही अलॉटमेंट आहे ते पण चेक करू शकतात। नंतर तुमचं नीट रोल नंबर टाकून पण तुम्ही अलॉटमेंट चेक करू शकता। त्यातला त्यात तुमचा सीईटी फॉर्म नंबर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही सीईटी सेलला रजिस्ट्रेशन करता जेव्हा आपल्याला तिथे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्यावर जर आपल्याला सीईटी नंबर जो आहे तो भेटत असतो जर आपण ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते भरले असतील तर, आणि सर्व ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरले त्यांचा तिथे नंबर लागलेला आहे। तर हे ऑब्वियस आहे की जे लोकांनी ॲप्लिकेशन फॉर्म जे ते भरलेले आहे त्यांच्याकडे जर तो असेल, त्यांनी जर प्रिंट केली असेल, त्यांनी सेव्ह केलं असेल तर इथं तुमचा सीईटी फॉर्म नंबर तुम्हाला त्या ॲप्लिकेशन नंबरवर भेटून जाईल, तोच तुम्हाला इथं चेक करायचा आहे। नंतर इथं तुमचं नेम येईल, नेम नंतर तुमचं जेंडर कॅटेगरी इथे येत असतं आणि करंट सिलेक्शन डिटेल्स म्हणजे आता काय तुम्हाला कोणत्या कोटा थ्रू तुम्हाला जे ॲडमिशन आहे ते भेटलेलं आहे। नंतर इथं कॉलेजचं कोड आणि इथं कॉलेजचं नाव इथं दिलेलं आहे। तर आता काही गोष्टी ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि खूप विद्यार्थी आणि पालकांची शंका राहतात ते आपण आता आधी बघून घेऊया की त्यांना काय काय शंका आलेल्या आहे आणि माझ्याकडे कोणत्या इन्क्वायरीज आलेल्या आहे। म्हणून मला हा जो व्हिडिओ थोडा तत्काळ बनवावा लागला, कारण हिच्यावर थोडं जर लेट झालं असतं तर इन्क्वायरीज खूप जास्त येत होते। आणि आता बघा जसं SCBCला आपल्याला इथे दिसतंय चॉईस नॉट अवेलेबल, तर चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय की आपल्याला कोणतंच कॉलेज जे आहे ते अजून लागलेलं नाही आहे, कारण आपण एकतर कमी कॉलेजेस भरले असतील नाहीतर आपण काहीतरी चूक केली असेल लॉकिंग वगैरेमध्ये, म्हणून इथं चॉईस नॉट अवेलेबल येत आहे। नंतर येतं इथं तुमची कॅटेगरी काय आहे, कॅटेगरी आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरी थ्रू तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे। म्हणजे तुमची जर कॅटेगरी OBC असेल आणि तुम्ही जर सीईटी सेलने ते कोणाला दुसऱ्याला डोनेट केले असेल, कारण तुम्हाला तर गरज नाही आता कॅटेगरीची, तुम्हाला ऑलरेडी ओपन थ्रू सीट भेटलेलं आहे, तुमचे जे मार्क्स आहे ते वरती होते की तुम्हाला ओपन थ्रू सीट भेटेल, म्हणून तुमची जी कॅटेगरी आहे ती डोनेट केली गेलेली आहे। म्हणजे इयर मार्किंग रिझर्व्ड जे आपण केलं होतं ते आपण आता डोनेट केलेलं आहे दुसऱ्या विद्यार्थ्याला, जो गरजू व्यक्ती आहे त्याला आपण डोनेट केलं आहे, म्हणून आपल्याला जी सीट आहे ती ओपन थ्रू भेटलेली आहे। आता आपण बघून घेऊ EMR पण इथं खूप मुलांची शंका होते की हे काय, तर EMR म्हणजे काय, इयर मार्किंग रिसिव्हर, ज्यांनी इयर मार्किंग जी ती रिसीव्ह केली असेल दुसऱ्या मुलाची ज्याची ऑलरेडी कॅटेगरी आहे आणि त्याला ओपनमधून सीट भेटलं असेल तर त्यांची ज्या लोकांनी डोनेट केलेली आहे त्याच लोकांची या विद्यार्थ्यांनी रिसीव्ह केलेली आहे। आणि हे कोण करतं तर सर्व सीईटी सेल करतं, आपल्या हातात ही डोनेट किंवा रिसीव्ह करायची पद्धत नाही राहत, हे सर्व सीईटी सेल त्यांच्या थ्रू करत असतं। आता दुसरा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की नो प्रेफरन्स म्हणजे काय। आता काही विद्यार्थी असे असतात ज्यांनी ऑलरेडी अपग्रेडेशनला नाव टाकलेलं आहे, पण आता त्यांचं थोडं विचार बदलला असेल, त्यांचं ओपिनियन बदललं असेल की आम्हाला तेच कॉलेज पाहिजे, आम्हाला दुसरं कोणतं कॉलेज नको आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, सेकंड राऊंडला त्यांनी प्रेफरन्सच भरले नाही आहे, म्हणजे चॉईस फिलिंगच त्यांनी केलेली नाही आहे। तर जसं की या विद्यार्थ्याला भेटलं आहे आर्य पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचं, आता त्याला नंतर वाटलं असेल की मला आता अपग्रेडेशन नाही करायचं, मला हेच कॉलेज पाहिजे। तर त्या विद्यार्थ्याने काय केलं, सेकंड राऊंडला कोणतेच चॉईसेस भरले नाही, त्याने कोणतेच प्रेफरन्स भरले नाही, तेच कॉलेज जे आहे ते त्याने राहू दिलं आणि प्रेफरन्स न भरण्यामुळे त्याला तेच कॉलेज जे ते फर्स्ट राऊंडचं आपोआप भेटून गेलं। जर त्याने प्रेफरन्सेस भरले असते तर काय त्याचं दुसऱ्या कॉलेजला अपग्रेडेशन झालं असतं, मग त्याचं हे कॉलेज जे ते हातातून सुटलं असतं, त्याला म्हणतो आपण नो प्रेफरन्स। मग येते गोष्ट RET म्हणजे काय, तर ह्या मुलाला भेटलंय तिलक आयुर्वेद कॉलेज पुणे। आता त्याला इथं दिसते रिटेन म्हणजे काय, RET इथं आपल्याला दिसते की आयुर्वेद कॉलेज मुंबई लागलेलं आहे आणि RET येते, तर RET म्हणजे काय, तर रिटेन करणं म्हणजे काय की जो कॉलेज आपल्याला लागलेलं होतं फर्स्ट राऊंडला त्याला आपण रिटेन केलेलं आहे, म्हणजे आपण त्याला अपग्रेडेशन केलं नाही आहे, आपण त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाकलेली आहे, त्याला म्हणतात रिटेन्ड कॉलेज। म्हणजे आपण अपग्रेडेशन न करता डायरेक्ट तिथं फायनल जी ॲडमिशन आपल्याला ती घेऊन टाकलेली आहे, म्हणून इथे येते रिटेन। नंतर नो प्रेफरन्स म्हणजे आपण ऑलरेडी बघितलं की प्रेफरन्स भरलेच नाही आहे। आता काही ठिकाणी तुम्हाला असं पण दिसेल की नो चेंज, आता इथं तुम्हाला दिसते नो चेंज म्हणजे काय, आता या विद्यार्थ्याने तिलक आयुर्वेद कॉलेजला अपग्रेड केलं होतं दुसऱ्या राऊंडमध्ये आणि त्याने दुसरे कॉलेजेस टाकले होते, पण आता दुसऱ्या कॉलेजेसचा कट ऑफ जर हाय असेल आणि त्याने खूप कमी कॉलेजेस टाकले असतील तर त्याला कोणतंच कॉलेज जे आहे ते सेकंड राऊंडला लागलेलं नाही आहे, म्हणजे त्याला म्हणतात आपण नो चेंज, म्हणजे कोणतंच कॉलेज नाही लागणार। तर ह्याच काही गोष्टी जे तुम्ही समजल्या पाहिजे सेकंड राऊंडच्या सिलेक्शन लिस्टमध्ये, आणि ते सर्व आपण एक्सप्लेन केलेले आहे आणि याचबद्दल खूप सारे इन्क्वायरीज आम्हाला येत होते आणि ते सर्व जे पॉईंट्स ते आम्ही क्लिअर केलेले आहे। त्यातल्या त्यात आमचे खूप विद्यार्थी ह्या राऊंडला त्यांना अपग्रेडेशन करून त्यांना त्यांच्या मार्क्सनुसार बेस्ट कॉलेज भेटलेलं आहे। त्यात अजून तुम्हाला जर IQ कोटासाठी ॲडमिशन पाहिजे तर जस्ट क्वालिफिकेशनवर पण एक उत्कृष्ट कॉलेज IQ कोटामध्ये आपल्याला भेटलेलं आहे, ते पण फक्त 20 लाख बजेटमध्ये। टोटल इयर्स तर तुमचा
5.5 वर्षाचे तुम्हाला फक्त 20 लाख लागतील एवढा बजेटचा IQ कोटासाठी पण विद्यार्थ्यांचं जी अलॉटमेंट आहे ती झालेली आहे आमच्या काउन्सिलिंग थ्रू. जर तुम्हाला पण तुमची काउन्सिलिंग करायची आहे थर्ड राऊंडमध्ये, जर तुम्हाला वाटते की आम्हाला जो आहे तो सीट भेटलीच पाहिजे आणि कमी बजेटमध्ये आम्हाला सीट पाहिजे, त्यातलं जर तुमचे मार्क्स पण कमी असतील आणि तुम्हाला तरी पण जर एक चांगलं उत्कृष्ट कॉलेज पाहिजे असेल तर तेव्हा नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करायचं 8275518480. आणि अजून एक गोष्ट, जर तुमचे मार्क्स अराउंड 450 असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. जर तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे टॉपचं, तर ते पण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना लागलेलं आहे आणि तुम्ही थर्ड राऊंडला पण ट्राय करू शकतात. आता आपल्याकडे फक्त एकच राऊंड राहिला आहे, म्हणून आता आपल्याला विचार करायची वेळ नाही आहे. आपण फक्त काय केलं पाहिजे, तर आता आपण प्रोसेस केली पाहिजे, आपली सुरू केली पाहिजे. कारण थर्ड राऊंडला जर नाही लागणार नाही तर मग 50-50 चान्सेस राहतात स्टे वॅकन्सीमध्ये की आपला नंबर जो आहे तो लागेल. मोस्टली 70% चान्सेस तुम्ही धरून चला की नाही लागणार, म्हणून दुसरं कॉलेजेस दुसरे ऑप्शन्स पण तुम्हाला जे हातात ठेवावं लागतील. म्हणून आता थोडी घाई करा आणि फक्त थर्ड राऊंडला तुम्ही चांगली काउन्सिलिंग जी आहे ती जॉईन करा आणि काउन्सिलिंग नीट करा. जर तुमचा नंबर लागत नाही ना तर फक्त एक कारणामुळे लागत नसेल, ते म्हणजे की तुम्ही काउन्सिलिंग नीट करत नाही आहे. तुम्ही जर काउन्सिलिंग एकदम परफेक्ट वेमध्ये केली आणि नीट केली बिना काही चुका करता तर तुमचा नंबर एका चांगल्या जागेवर लागून जाईल. तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेज पाहिजे म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तरी पण तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. फक्त जर तुम्हाला अजून पण काही शंका असेल या सिलेक्शन लिस्टमध्ये तर ते पण आपण बघून घेऊया. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकतात. आपले जे सीट मॅट्रिक्स आहे ते लवकरात लवकर येऊन जाईल, व्हर्च्युअल वॅकन्सी पण येऊन जाईल, तर फक्त त्याची वाट बघा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याची जी जॉईनिंग आहे ती 5 तारखेपासून ती आपल्याला 5 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत दिसते. तर 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत जर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही जॉईनिंग करू शकता. अजून आपले काय रूल्स आहेत थर्ड राऊंडसाठी ते पण आपण डिस्कस करून घेऊया याच व्हिडिओमध्ये. फक्त व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नीट बघा, कारण आत्ता दुसरा व्हिडिओ बनवायची वेळ नाही आहे. आपण याच व्हिडिओमध्ये काय ते आपले रूल्स वगैरे ते सर्व डिस्कस करून घेऊ, म्हणजे तुम्हाला पण जास्त डाऊट्स जे ते राहणार नाही. आणि आपण सर्व गोष्टी जे ते इन डिटेल सांगत असतो. आणि जे लोक नवीन असेल त्यांना मी सांगते की मी डॉक्टर देवश्री महाजन. जर तुम्हाला काही पण शंका असली तर आमचे खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज करून द्या जर तुम्हाला फक्त पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर. आम्ही आमची फीस जी ती सांगून देऊ. तुम्हाला फक्त प्रोसेस लवकरात लवकर करायची आहे. जर तुम्हाला MBBS BDSच्या थर्ड राऊंडसाठी पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला वाटते की मला एक बेस्ट सीट पाहिजे तर त्याच्यासाठी पण तुम्ही आता लवकर मेसेज करा, कारण वेळ आता नाही आहे. MCCचं आज लास्ट चॉईस फिलिंगचा डेट आहे, म्हणून फक्त लवकर मेसेज करा. आज उद्यामध्ये पण आपण जी चॉईस फिलिंग आहे ती करू शकतो. आणि जर तुमचे चान्सेस राहतील लागायचे तर ते पण आम्ही लावून देऊ. फक्त तुमच्या मार्क्स अकॉर्डिंग डिपेंड करतं. बाउंड्री लाईनवर राहिले तरी पण आम्ही गॅरंटी देतो की तुमचा नंबर जो आहे तो उत्कृष्ट कॉलेजला लागून जाईल. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे काय की राऊंड 3चे काय रूल्स आपल्याला राहतील. आता राऊंड 3चे रूल्स डिस्कस करायसाठी आपल्याला आधी बघावं लागेल की राऊंड 2मध्ये काय काय झालेलं आहे. आता राऊंड 2मध्ये 2 गोष्टी झालेल्या असतील. एक म्हणजे तुमची अलॉटमेंट झाली असेल किंवा नाही झाली असणार. जर नसेल झाली तर तुम्ही डायरेक्ट आता थर्ड राऊंडला अप्लाय करा. थर्ड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग नीट करा, काउन्सिलिंग नीट करा, म्हणजे तुमचे नंबर जे तो लागायचे चान्सेस जे ते वाढून जातात. जर तुम्ही चॉईस फिलिंग किंवा काउन्सिलिंगच नीट नाही केली तर मग तुमचे लागायचे चान्सेस कमी होऊन जातात. म्हणून फक्त काउन्सिलिंग नीट करा तर थर्ड राऊंडला तुम्हाला एक उत्कृष्ट कॉलेज जे भेटून जाईल. तुमचे मार्क्सवर डिपेंड नाही करत. तुम्ही जर जस्ट क्वालिफाय पण असाल ना तरी चालतंय, पण क्वालिफिकेशन आपल्याला लागेल तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग. आता ही झाली आपली नाही लागायची गोष्ट. पण जर तुम्हाला अलॉटमेंट झाली असेल तर काय करायचं. आता एक तुमच्या हातात 2च ऑप्शन आहे. एक म्हणजे अपग्रेड करायचं किंवा दुसरं म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं. ॲडमिशन कसं घ्यायचं, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून. जर आता तुम्हाला अपग्रेडेशन करायचं असेल तर प्रोसिजर काय, कॉलेजला जायचं, ॲडमिशनची जसे आपण प्रोसिजर करत असतो ती सर्व करायची. फक्त स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा नाही आहे, बाकी सर्व तुम्हाला करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाताय तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो आहे तो नक्की भरत आहात. जर तुम्ही तो भरला असेल तरच तुमची ॲडमिशन जी ती फायनल घेतली जाईल. जर तुम्ही नाही भरला तर आपली जी ॲडमिशन आहे ती फायनल नाही आहे, म्हणजे तुम्ही अपग्रेडेशनला गेलेले आहात. आता ॲडमिशन जर तुम्हाला करायची असेल तर काय प्रोसिजर असते. ॲडमिशनसाठी एकतर तुम्हाला DD नीट लावावं लागेल. तुमचे डॉक्युमेंट्स नीट न्या. डॉक्युमेंटसाठी तुम्ही 3 किंवा 5 सेट झेरॉक्सचे ते न्या.
त्याला सेल्फ अटेस्ट करण्याची प्रोसेस राहते. सेल्फ अटेस्ट करणं म्हणजे काय, जे झेरॉक्स तुम्ही करताय, जे 5 कॉपीज तुम्ही ठेवताय, त्या झेरॉक्सला तुम्ही स्वतःची सिग्नेचर करून लिहा की सेल्फ अटेस्टेड एखाद्या कॉर्नरला. म्हणजे काय, तुम्ही त्यांना कन्फर्मेशन देताय की आमचे जे डॉक्युमेंट्स आहे, आमचे जे झेरॉक्स आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे आम्ही काढलेले आहे, ते आम्ही फेक डॉक्युमेंट्सचे काढलेले नाही आहे. ही कन्फर्मेशन देण्यासाठी तुम्हाला ते सेल्फ अटेस्ट करावं लागतं. सर्व डॉक्युमेंट्स प्लस तुम्ही PD पण न्या. PD एक लक्षात ठेवा की तुम्हाला 400 KB खालीच जे ते PD डॉक्युमेंट्स ठेवायचे आहे, नाही तर ते कॉलेज जे ते घेत नाही, रिसीव करत नाही. आता खूप विद्यार्थ्यांची एकच शंका, ती म्हणजे आम्ही जे फिटनेस सर्टिफिकेट आहे ते आम्ही BMS BHMS डॉक्टरकडनं काढले तर ते चालेल का? तर नाही. भले ते CET सेलने एक्सेप्ट केलं असेल पण ते आता चालणार नाही. जर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घ्यायला जात आहात तर तुमचं जे एक्सेप्ट केलेलं आहे ना CET सेलने ते पण हाताशी घेऊन जा. पण तरी पण अजून एक ॲनेक्झर H अनुसार मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट MBBS प्रॅक्टिशनरकडनं नक्की भरून घ्या. हे बिलकुल विसरू नका, कारण आपल्याला ऐन वेळेस हे सुचतं की आपल्याकडे तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहेच नाही जे MBBS प्रॅक्टिशनरने साईन केलं. खूप चांगल्या विद्यार्थ्यांकडनं ह्या चुका होत असतात. म्हणून MBBSचा प्रॅक्टिशनरची साईन तिथं लागेल याची तुम्ही काळजी घ्या आणि याची खात्री करून घ्या. आता ही झाली आपली डॉक्युमेंटची गोष्ट. DDची गोष्ट काय, तर काही कॉलेजला 2 DD लागतात, काही कॉलेजला 1 DD लागतं. प्लस जर तुमच्याकडे ऑप्शन असेल, जर तुम्ही IQ कोटा थ्रू घेतली असेल ॲडमिशन, तर ते कॉलेजवर डिपेंड करतं की ते तुमच्याकडनं कशी जी फीज आहे ती मागत आहात. तर DD पण काही गव्हर्नमेंट कॉलेजेस जर तुम्हाला अलॉट झाले असेल तर त्याला 2 लागतात. एक म्हणजे डेव्हलपमेंट फीजचा वेगळा आणि ट्युशन फीजचा वेगळा. तर फक्त त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा कॉलेजवाल्यांशी, जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल त्यांना विचारा की आम्हाला DD किती फीजचा आणायचा आहे, किती DD आणायची, तुमचं कॉलेज कधी ओपन राहील, कधी क्लोज राहील, हे सर्व गोष्टी तुम्ही त्यांना क्लिअर करून घ्या. प्लस पेनड्राईव्हमध्ये आम्हाला डॉक्युमेंट्स आणायचे तर किती साईजपर्यंत आणायचे. 400 KB जी आहे ती आयडियल साईज म्हटली गेलेली आहे, पण काही कॉलेजवर पण डिपेंड करतं. ते 300 पण सांगतात, 200 पण सांगतात, तर त्यांच्यावर डिपेंड करतं. प्लस त्यांना हे पण विचारा की आम्ही डॉक्युमेंट्सची झेरॉक्स कॉपी किती आणू. झेरॉक्स कॉपी काही 5 सांगता, काही 6 सांगता, काही 3 सांगता, ते त्यांच्यावर डिपेंड करतं. डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल सर्व घेऊन जायचे आहे. सर्व डॉक्युमेंट्स न्या, एक पण घरी राहू देऊ नका, कारण कोणते पण डॉक्युमेंट्स आपल्याला ऐनवेळी लागू शकतात. कारण सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं परत क्रॉस चेक जे ते करावं लागतात. ही झाली गोष्ट. आता खूप विद्यार्थ्यांची ही शंका की आम्हाला ॲप्लिकेशन जे ते न्यायचं आहे का, तर हो, तुम्ही CET सेलचं ॲप्लिकेशन जे त्याला पण प्रिंट करा, ते पण न्या. रिसिप्टची पण प्रिंट करा, ते पण न्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये पण सेव्ह असू द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट, डॉक्युमेंटसोबत तुम्हाला अलॉटमेंट लेटर जे ते न्यायचंच आहे. अलॉटमेंट लेटरचं तुम्ही 3-4 झेरॉक्स जे ते काढूनच घ्या. 3-4 त्याची सेटला तुम्ही स्टक करून घ्या. प्लस तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहू द्या आणि एक वेगळी झेरॉक्स पण काढून घ्या, फक्त अलॉटमेंट लेटरची सिंगल. नंतर अजून शंका काय की हॉस्टेल फीज जी आहे ती आम्हाला इन्क्लूड करावं लागेल का DDमध्ये. तर मोस्टली DD जो आहे तो डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फीजचा बनत राहतो. तुम्हाला हॉस्टेल फीज जी आहे ती तिथं वेगळी द्यावी लागेल. फक्त एकदा कॉलेजवाल्यांशी ते पण गोष्ट क्रॉस चेक करून घ्या. म्हणजे ही सर्व जी प्रक्रिया आहे ही तुमची आहे आता ॲडमिशनची प्रक्रिया. आता काही अजून शंका काय विद्यार्थ्यांची की आम्ही ह्या राऊंडला फ्री एक्झिट करू शकतो का, राऊंड 2ला आम्ही फ्री एक्झिट करू शकतो का. तर नाही, राऊंड 2ला फ्री एक्झिट करणं अलाउड नाही आहे. तुम्ही ब्राउचरच्या रूल्सला त्याच्या अपोजला जात आहात, ही गोष्ट एक लक्षात घ्या. पण तरी जर तुम्हाला IQ कोटाचं कॉलेज लागलं असेल किंवा तुम्हाला दुसरा कोर्स लागला असेल, तुम्ही जर BMSसाठी चॉईस फिलिंग केली असेल आणि तुम्हाला BHMS लागलं असेल, चुकून तुम्ही ते चॉईस फिलिंगमध्ये टाकून दिलं असेल, तर तुमच्याकडे काय ऑप्शन आहे आता, अपग्रेडेशनला तर तुम्ही जाणार नाही, कारण अपग्रेड करून पण आपल्याला BHMSचं जर कॉलेज भेटलं 3rd राऊंडला तर ते अजून आपण कुठेतरी फसू. म्हणून आता फ्री एक्झिट करायच्या ऐवजी तुम्ही काय करा, डायरेक्ट जी राऊंडचे ते सोडा. तर आपल्याला आता 3rd राऊंडला पुढे काय होईल आपलं, जर आपण हे राऊंड सोडलं तर 3rd राऊंडला आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन जे ते करावं लागेल. CET सेलने आपल्याला ही एक संधी दिलेली आहे की जर तुम्ही 2nd राऊंडमध्ये जे कॉलेज भेटलेलं आहे ते सोडत आहात, तर तुम्हाला काय करायचं आहे, राऊंड 3ला जाऊन परत रजिस्ट्रेशनची डेट आपल्याला ओपन होते, ते रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. परत तुम्हाला जी फीज आहे 1000 किंवा जर तुम्ही 6000चं भरलं असेल तर 6000 तुम्हाला परत तिथं पे करायचे आहे आणि तेवढं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला चॉईस फिलिंग करायची संधी दिली जाईल. पण फ्री एक्झिट नावाची गोष्ट नाही आहे. जर तुम्ही हे कॉलेज सोडताय तर तुम्हाला राऊंड 3मध्ये परत रजिस्ट्रेशन करावं लागेल, याची खात्री तुम्ही घ्या. बाकी आपल्याला अजून काही पण शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात, कारण ऑलमोस्ट सर्व गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहे. त्याला काय करायचं आणि राऊंड 3मध्ये जर आपल्याला सेफली पोहोचायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी ती घेतली पाहिजे. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही नक्की आमच्या नंबरला लवकर कॉन्टॅक्ट करा. फक्त आम्हाला कोर्स सांगा की तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायची आहे काय. फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज टाका की आम्हाला या कोर्ससाठी पेड काउन्सिलिंग जी आहे ती पाहिजे आहे. आमचे सर्व टीम मेंबर्स तुम्हाला खूप लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद.